भारत बनाम न्यूजीलैंड क्रिकेट मैच 21 जनवरी को नागपुर के जामठा मैदान में आयोजित होने जा रहा है। इस अवसर पर नागपुर शहर में विशेष ट्रैफिक व्यवस्था लागू की गई है। नागपुर ट्रैफिक विभाग द्वारा आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी जानकारी दी गई। नागपुर, वर्धा, हैदराबाद, चंद्रपुर, जबलपुर सहित विभिन्न मार्गों से आने जाने वाले भारी वाहनों को वैकल्पिक रास्तों से डाइवर्ट किया जाएगा। छत्रपति चौक से डोंगरगांव टोल नाका तक भारी वाहनों की आवाजाही पूरी तरह से बंद रहेगी। एआई प्रणाली के माध्यम से ट्रैफिक, पार्किंग और भीड़ पर नजर रखी जाएगी तथा नियमों का उल्लंघन करने वालों पर भी कड़ी कार्रवाई की जाएगी। 600 पुलिस कर्मियों की तैनाती इस दौरान रहेगी। नागरिकों से अनावश्यक यात्रा से बचने और नागपुर मेट्रो का उपयोग करने की अपील पुलिस प्रशासन ने की है। येणारा जे 21 जानेवारी 2026 ला जे भारत न्यूझीलंडचा सामना आहे त्यामध्ये जे गर्दी होऊ शकतात त्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केलेलं आहे। त्या नियोजन अंतर्गत आम्ही तुम्हाला मॅप मध्ये दाखवतो की जे लोक नागपूर शहरावरून येणार आहे जामठासाठी त्यांना जे एनसीआई कटिंग आहे ते एनसीआई कटिंग वरून त्यांना आम्ही सायनेजेस लावणार आहे। एनसीआई कटिंग वरून ते राईट टर्न घेऊ शकतात आणि राईट टर्न घेतल्यानंतर जे एक माऊली नगरी येतात ते माऊली नगरीवरून लेफ्ट टर्न घेऊन त्यांच्यासाठी पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे। D1 to D5 आणि A आणि B ते पार्किंग स्पेसेस उपलब्ध केलेली आहे। मॅप पण आम्ही जारी करतो। त्या पार्किंग स्पेसेसला ते त्यांचे व्हेकल पार्क करू शकतात आणि तिथून वॉकिंग डिस्टन्स आहे स्टेडियम मध्ये ते येऊ शकतात। जर त्यांनी राईट टर्न घेतला नाही एनसीआई कटिंग वरून आणि ते समोर आले तर जामठा टी पॉइंट आम्ही बंद केलेला आहे पूर्णपणे, कारण ते फक्त एक मोठा कंजेशनचा पॉइंट आहे आणि ते फक्त प्लेयर साठी आम्ही अलाउ केलेला आहे, कोणासाठी आम्ही अलाउ केलेला नाही आहे। तर जर ते जामठा टी पॉइंट वर आले तर त्यांना आम्ही समोर पाठवणार आहे आणि बेलास कटिंगचे जवळपास एक अल्ट्राटेकचे समोर एक पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे, तिथे ते पार्क करू शकतात। तिथे फीडर बस सेवा उपलब्ध केलेली आहे आणि जे लोक वर्धा आणि बुट्टीबोरी तिथून जे येणार आहे त्याच्यासाठी एक एफ मरून ब्रह्मकुमारीची पार्किंग उपलब्ध केली आहे, तिथून पण फीडर बस सेवा उपलब्ध आहे। जे स्कूलचे मुला मुली येणार आहे त्यांच्यासाठी माऊली कटिंगच्या समोर एनसीआई वरून ते यू टर्न घेतात आणि यू टर्न घेण्यानंतर त्यांच्यासाठी गेट नंबर 13 च्या जवळपास एक स्कूल बसची पार्किंग केलेली आहे, जिथून ते स्कूल बसची पार्किंग मध्ये पार्क करून ते येऊ शकतात आणि जे VCA चे मेंबर्स आहेत ते पण या रूट घेऊन गेट नंबर 13 मध्ये एंटर करू शकतात। हे मोठा आम्ही पार्किंगचे जे अरेंजमेंट केलेलं आहे। आमचे जवळपास ट्रॅफिकचे 600 अधिकारी आणि कर्मचारी तिथे उपलब्ध राहणार आहे। जे लोकांना आम्ही रूटवर पार्किंग करण्यासाठी आम्ही अलाउ करणार नाही, आम्ही टोईंगची त्याच्यावर कारवाई करणार आहे, रिमूव्ह करणार आहे आणि सगळ्या लोकांना आम्ही आवाहन पण करतो की हे जे पार्किंग दिलेली आहे तुम्ही तिथे पार्क करा, रोडवर तुम्ही पार्किंग करू नका, कारण तुमचा पण वाहन सेफ राहणार नाही आणि जे कंजेशनचा प्रॉब्लेम पण होणार आहे। याच्यासाठी एक और सूचना आहे की त्या दिवशी जे सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज आहे जामठाचे टी पॉइंट वर तिथे JEE च्या परीक्षा पण चालू आहे, जे संध्याकाळी 3 से 5 मध्ये ते चालू आहे। ते मुलाला पण आम्ही सांगतो की त्या दिवशी काही कंजेशन होऊ शकतात, तर त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी मार्जिन घेऊन बफर घेऊन तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा, 1 तासाचं तुम्ही बफर घ्या। दुसरा संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत काहीतरी वाहन तिथे राहणार आहे, म्हणजे जे ट्रॅव्हल टाइम आहे तुमचा ते इन्क्रीज होऊ शकतात, त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅन करा। जर तुम्ही मॅच साठी येणार नाही आणि तुम्हाला त्या एरियामध्ये काही काम नाही आहे तर तुम्ही त्या रूटला जर अवॉइड करू शकता तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर रात्रीला 10 ते 11:30 वाजेपर्यंत तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करा। आणि जे स्टुडंट्स आहे जे JEE ची एक्झाम साठी येत आहे तुम्ही काहीतरी 1 तासाचं मार्जिन घेऊन तुम्ही या। त्यासोबतच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की नागपूर मेट्रोची तुम्ही सर्व्हिस वापरा, कारण जर तुम्ही नागपूर मेट्रो सर्व्हिस तुम्ही यूज केली, नागपूर मेट्रो स्टेशनवर फीडर बस सेवा उपलब्ध आहे, तर तुमचा जे टाइम आहे ते सेव्ह होणार आहे आणि रोडमध्ये कंजेशनला पण कमी होणार आहे। आणि यासोबतच त्या रोडवर जड वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे त्यासाठी आम्ही डायव्हर्जन केलेलं आहे जड वाहतूकचा। नागपूर ते वर्धाकडे जाणारी जे जड वाहतूक आहे त्यांना मुंडले शाळा कटिंग वरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे। त्या दिवशी चंद्रपूर, हैदराबाद, वर्धाकडून जे जड वाहतूक येणार आहे त्यांना बुट्टीबोरी वरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे। हिंगणा अमरावती मार्गे हैदराबाद, चंद्रपूर, वर्धाकडे जाणारी जड वाहतूक यांना समृद्धी 0 सर्कल येथून आम्ही डायव्हर्ट करणार आहे। हैदराबाद, वर्धाकडून जबलपूरकडे जाणारी जड वाहतूक यांना बुट्टी
बुट्टीबोरी करून आम्ही डायव्हर्ट करणार आणि छत्रपती चौक ते डोंगरगाव ते जे जड वाहतूक चालू आहे त्यांना आम्ही तिथे थांबवणार आहे काही वेळासाठी. आम्ही जे खापरीचे जवळपास जे पुलांचं काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पण आम्ही निर्देश दिलेला आहे की ते रोडला वाईड करतील, त्यांनी केला पण आहे. आणि जे डोंगरगावच्या समोर जे मेट्रोचं काम चालू आहे त्यांना पण आम्ही निर्देश केला आहे की जेवढा शक्य असेल त्यांना ते रोडला ते ब्रॉडन करतील. याचा वापर करत आहे. एक तर पार्किंग एरियामध्ये एक पार्किंग पाल म्हणून जे पिंपरी चिंचवडमध्ये ते काम करत आहे त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. ते काय करणार आहे की जे पार्किंग एरिया आहे त्याचे व्हेकल काउंट करणार आहे कॅमेरामध्ये एआयचे टूल लावून आणि किती ते पार्किंग स्पेस यूज झालेली आहे आणि किती शिल्लक आहे त्याचा लाईव्ह अपडेट देणार आहे. त्यासोबतच जे एआय निरीक्षक प्रोजेक्ट आहे नागपूर शहर पोलीसच्या तिथं त्याचा पण आम्ही वापर करणार आहे. यामध्ये आम्ही 4 केसेसवर वर्क करणार आहे की स्टेडियम मध्ये जे लोक येणार आहे ते क्रिमिनल्स आहे किंवा कसे त्याची ते शोध घेणार आहे. दुसरा वेपन डिटेक्ट करणार आहे, जर कोणी वेपन कॅरी केलेला आहे कॅरी केला आहे त्यांना डिटेक्ट करणार आहे. तिसरा सस्पिशियस ऍक्शन्स कोणी करत आहे, काही भांडण करत आहे त्यांना डिटेक्ट करणार आहे. आणि क्राऊडला ते काउंट करणार आहे किती लोक एंटर केले आणि किती लोक बाहेर आले, कुठे काही क्राऊड डेन्सिटी वाढलेली आहे किंवा जे कुठे जे एक्सपेक्टेड क्राऊड आहे पर स्क्वेअर मीटर त्याचे जास्ती वाढलेली आहे. त्या सगळ्या मुद्देपर हे लाईव्ह ते काम करणार आणि त्या अनुषंगाने आमचे जे पोलीसची टीम्स आहेत ते रिएक्ट पण करणार आहे. इस जो 21 जनवरी 2026 को जो इंडिया न्यूजीलैंड का जो मैच है उसके संबंध में सबसे पहले तो हम लोग 2 एआई के मॉडल्स लगा रहे हैं. पहले तो पार्किंग स्पेसेस में व्हीकल्स को काउंट करने के लिए, क्योंकि अलग अलग पार्किंग स्पेसेस है, D1 से लेके D5 तक है, A, B है और E और F ये पार्किंग स्पेसेस है. तो ये रियल टाइम हमको बताएगा कि वहाँ पे कितनी कैपेसिटी है, कितने व्हीकल्स आ गए हैं, कितनी जगह बाकी है, जिससे हम लोग व्हीकल्स को डाइवर्ट कर पाएंगे कि उनको कौन से पार्किंग स्पेस में जाना है. दूसरा जो एआई निरीक्षक प्रोजेक्ट है, एआई निरीक्षक प्रोजेक्ट के माध्यम से हम लोग 4 यूज केसेस पे वर्क करेंगे स्टेडियम के अंदर और पार्किंग स्पेसेस में. पहले क्रिमिनल को आइडेंटिफाई करने के लिए, कोई क्रिमिनल वहाँ पे आ रहा है तो हमारा जो सिम्बा का डेटा है वो सिम्बा के क्रिमिनल डेटा से उसको मैच करेगा, फेस को मैच करके आइडेंटिफाई करेगा कि क्रिमिनल है. दूसरा कोई वेपन अगर कैरी कर रहा है, चाकू या फायर आर्म, उसको वो आइडेंटिफाई करेगा. तीसरा कोई सस्पिशियस एक्शंस कर रहा है, झगड़े कर रहा है, उसको आइडेंटिफाई करेगा. और चौथा जो है क्राउड डेंसिटी को मेजर करेगा, कितने लोग एंटर हुए हैं, कितने लोग एग्जिट हुए हैं, और सभी स्टैंड्स में जहाँ पे ज्यादा क्राउड आ गया है तो उसको आइडेंटिफाई करेगा. उसके हिसाब से हमारा जो मूवमेंट रहेगा, जो मैन पावर का मूवमेंट होगा उस हिसाब से उसको डायरेक्ट किया जाएगा. इसके साथ साथ में जो ट्रैफिक अरेंजमेंट है, ट्रैफिक अरेंजमेंट में जो नागपुर शहर से जो लोग आ रहे हैं उनको एनसीआई कटिंग से हमने राइट टर्न दिया है, और उस राइट टर्न से एनसीआई कटिंग से राइट टर्न लेने के बाद में मौली नगरी आता है. मौली नगरी से अगर उन्होंने लेफ्ट टर्न लिया तो D1 से लेके D5 और A और B पार्किंग वहाँ पे उपलब्ध है. वो पार्किंग में जैसे मैंने बताया कि हम लोग उनको बताएंगे कहाँ पे पार्किंग अवेलेबल है, वहाँ वो लोग पार्क कर सकते हैं और वहाँ से वॉकिंग डिस्टेंस पे स्टेडियम पे जा सकते हैं. उनको जामठा टी पॉइंट जो कि बड़ा कंजेशन का एरिया, वहाँ पे आने की कोई जरूरत नहीं है. लेकिन फिर भी अगर वो जामठा टी पॉइंट पे आ गए तो जामठा टी पॉइंट 3 लेयर से बंद रहेगा, जहाँ से केवल प्लेयर्स को आने दिया जाएगा. अगर वो जामठा टी पॉइंट में अगर विजिटर्स आते हैं तो उनको हम लोग आगे बेलास कटिंग के पास में, अल्ट्राटेक के पास में जो पार्किंग है वहाँ पे वो लोग पार्क कर सकते हैं और वहाँ से फीडर बस सेवा उपलब्ध है, वहाँ से वो लोग जा सकते हैं. जो लोग वर्धा की तरफ से आ रहे हैं वो लोग ब्रह्म कुमारी की पार्किंग है वहाँ पास में, वहाँ पे पार्क करके फीडर बस सेवा यूज कर सकते हैं. ये सभी पार्किंग में साइनेजेस लगे रहेंगे, रोड पे साइनेजेस लगे रहेंगे, किसी को किसी प्रकार का तकलीफ नहीं आएगा पार्किंग प्लेसेस जानने के लिए. जो लोग स्कूल स्टूडेंट्स हैं और जो लोग VCA के मेंबर्स हैं वो लोग NCI के आगे यू टर्न लेके गेट नंबर 13 के पास में उनकी पार्किंग है, वहाँ पे वो लोग पार्क कर सकते हैं और फिर वहाँ से वॉकिंग करके स्टेडियम के पास में जा सकते हैं. इसके साथ साथ में रोड पर किसी प्रकार से गाड़ी लगाना अलाउ नहीं किया जाएगा. रोड पर अगर किसी ने गाड़ी लगा के जाने का प्रयास किया तो गाड़ी पे हम लोग प्रकार से कार्रवाई करेंगे. और सभी को हम लोग आह्वान भी करते हैं कि उनकी गाड़ी की सेफ्टी के लिए भी यहाँ पे पार्किंग दी गई है, जहाँ बंदोबस्त है वहाँ पे वो लोग लगाएं. और दूसरा मैं सभी से आह्वान ये करूंगा कि नागपुर मेट्रो का ज्यादा यूज करें, क्योंकि नागपुर मेट्रो कंटिन्यूअस वहाँ पे चलती रहेगी और नागपुर मेट्रो के साथ में फीडर बस सर्विस भी वहाँ पे उपलब्ध की गई है. इसमें 2 चीजें और जानना जरूरी है कि शाम को 5 से 7 बजे तक और रात में 10 से 11:30 बजे तक उस रोड पे व्हीकल्स का नंबर ज्यादा रहेगा. इसलिए जो लोगों को जामठा में मैच देखने नहीं आना है या फिर उसके आसपास में काम नहीं है, अगर पॉसिबल हो तो उस रूट को आप लोग अवॉइड करें. और एक जो JEE का एग्जाम है
जो एक पलोटी कॉलेज में और वहाँ पे आसपास में जो कॉलेजेस में एग्जाम है, जो बच्चे हैं वो इवनिंग का जो सेशन है, जो 3 से 5 का जो एग्जाम का सेशन है, तो आप लोग से मेरा अनुरोध रहेगा कि आप एक घंटे का मार्जिन लेके निकले, जो आप एक्सपेक्ट कर रहे होंगे ट्रैवल टाइम आपके घर से, उससे 1 घंटा का ज्यादा लेके रखिए, क्योंकि बहुत लोग वर्धा की तरफ से भी आएंगे, बुट्टीपुर की तरफ से भी आएंगे, तो 1 घंटे का मार्जिन लेके आप लोग JEE के लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवान न्यूज को फॉलो कीजिए।